नमस्कार मैत्रिणींनो, सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्तच राहा. मी अर्चना, कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत चवळीच्या शेंगाची भाजी. चवळीच्या शेंगाची भाजी कोणाला पण आवडत नाही, अशा प्रकारे जर तुम्ही केलात तर खूप आवडेल. मी इथे शेंगा बनवण्यासाठी अर्धा कांदा, अर्धे टोमॅटो, लसूण, पाव किलो चवळीच्या शेंगा घेतल्या आहेत. आता आपण चवळीच्या शेंगाची भाजी बनवूया. गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये एक माप तेल ओतून घेते. कढईतील तेल गरम झालं आहे. आता आपण त्यामध्ये लसूण टाकून घेऊया. लसूण लाल होत आला आहे. आता आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊया. कांदा आपला छान असा परतत आलेला आहे. थोडा थोडा कलर चेंज झालाय कांद्याचा. अशा प्रकारे थोडा कलर चेंज झाला की त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत. मी टोमॅटो टाकून घेतले. टोमॅटो छान असे तेलामध्ये शिजले की त्यामध्ये सर्व आपण मसाले टाकून घेऊया. टोमॅटो टाकून घेतलं की त्यामध्ये लगेच थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. मी तरी मीठ चवीनुसार टाकले आहे. टोमॅटोमध्ये मीठ टाकले की लवकर टोमॅटो शिजायला मदत होते. मस्त असे शिजत आहे टोमॅटो. थोडंसं पाणी ओतून घेऊया. त्याने काय होतं, टोमॅटो चांगलं असं तेलामध्ये मिक्स होतं आणि यामध्ये आपण मसाले जे टाकणार आहोत ते पण मसाले व्यवस्थित पुन्हा भाजीला लागतात. त्यामुळे तेलामध्ये थोडंसं टोमॅटो टाकले की पाणी ओतून घ्यायचे. आता आपण यामध्ये पावडर मसाले टाकून घेणार आहोत. त्यामध्ये मी 2 चमचे मिरची पावडर टाकते. दोन चमचे धनिया पावडर, आणि अर्धा चमचा हळद टाकून घेते. हे व्यवस्थित असे मिक्स करून घेते. कांदा, टोमॅटो आणि लसूण सगळं एकजीव झालं पाहिजे अशा प्रमाणे करून घेते. भाजीसाठी मसाला मस्त असा एकजीव झालेला आहे. आता आपण त्यामध्ये चवळीच्या शेंगा बारीक कट करून घेतलेल्या टाकून घेऊया. तुम्ही अशा शेंगा जर बनवलात तर सर्वजण खातील. एकदा अशी रेसिपी करून बघा. शेंगा मस्त अशा तेलात परतून घ्या. व्यवस्थित सर्व मसाला व्यवस्थित शेंगांना लागला पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घ्या. आता आपण शेंगावर ताट झाकून घेऊया आणि त्या ताटावर थोडेसे पाणी ओतून ठेवूया. लक्षात ठेवा, आपल्याला शेंगामध्ये पाणी ओतायचे नाहीयेत. फक्त ताटावर पाणी ओतून वाफलून घ्यायच्या आहेत शेंगा. ताट झाकून मला 5 ते 7 मिनिटं झाले आहेत. आता मी ताट साईडला करून घेते. तुम्ही बघू शकता ताटाच्या घामाने किती मस्त अशा शेंगा शिजत आलेल्या आहेत. अशा शेंगा शिजवून घ्यायच्या. थोड्याशा मऊ व्हायच्यात शेंगा. आणखीन थोडे शिजवून घेते मी. तुम्ही प्लेटमध्ये जर पाणी असे ओतून शेंगा शिजवून घेतल्या तर तुम्हाला
शेंगामध्ये पाणी टाकायची गरजच पडणार नाही. शेंगा मस्त अशा शिजून निघतील. चवळीच्या शेंगाची भाजी मस्त अशी शिजत आलेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशा शेंगा शिजल्या आहेत. आता आपण त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया. शेंगदाण्याच्या कुटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी इथे 1 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता थोडा वेळच शेंगा अशा शिजवून घ्यायच्या आणि परत गॅस बंद करून द्यायचा. शेंगाची भाजी मीडियम गॅसवरच करून घ्या, कारण की झापून अशी वाफलून घ्यावी लागते त्यामुळे. आता शेंगदाण्याचं कूट थोडंसं शिजण्यासाठी मी झापून ठेवले होते ताट. आता व्यवस्थित भाजी शिजतच आली आहे, म्हणजेच भाजी तयारच झाली आहे. तुम्ही बघू शकता. चवळीच्या शेंगाची भाजी अशा प्रकारे तुम्ही जर केलात तर न खाणारे पण म्हणतील मला चवळीच्या शेंगा दे खायला. तुम्ही एकदा करून बघा. एकदम चविष्ट अशी चवळीच्या शेंगाची भाजी तयार झाली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कुक विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.